किंवा मला आजही हे डोक्यात आहे की नाही, प्रत्येक माणूस हा वेगळा आहे. प्रत्येक माणसाची जडणघडण वेगळी आहे. देवाने त्याला वेगळ्या स्वभावाचा पाठवलेला आहे आणि त्याचं हे परसेप्शन आहे. तर ते चूक आहे का बरोबर आहे मला नाही माहिती. हं, हं. म्हणजे तेव्हा असं वाटायचं त्यावेळेला की नाही चूकच आहे. सगळंच हेच होतंय, चुकतंय. चुकतंय हं. काहीतरी. पण त्यावेळेला असंही आता येतं की माझं असं म्हणणं होतं की बाबा मी एक चहा ठेवला, गरम आहे हा चहा. तुझ्यासाठी तो खूप गरम असेल, जी हं. पोळेल एवढा गरम असेल. कारण तुला त्या थोडंही गरम प्यायची सवय सवय नाहीये. नाहीये. आणि म्हणजे ती पोळेल जीभ. पण माझ्यासाठी तो कोमट असेल. पण म्हणून चहा गरम नाहीये का? तर गरम आहे. गरम लेवल वेगवेगळी आहे तुमची. हं. थिंकिंग. स्वतःसाठीची गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे परसेप्शन्स वेगळे आहेत, माणसं वेगळी आहेत. आणि त्यामुळे मी असं म्हणेन की त्याच्यानंतर माझं असं झालं की नाही बाबा, निर्णय माझा चुकला. मी काहीतरी वेगळं एक्सपेक्ट करत होते आणि माझ्या पदरात काहीतरी वेगळं पडलं. सो कोणाला दोष का द्यावा? आपल्याही काही चुका होतातच की हो. आयुष्यामध्ये. असं नसतं. टाळी एका हाताने कधीच वाजत नसते. हो. सो माझे काही निर्णय चुकले, समोरच्यांचे काही येस. निर्णय चुकले आणि माझं असं म्हणणं आहे की 2 चांगले व्यक्ती एकत्र आल्यावर काहीतरी चांगलंच घडेल, असं असं नसतं. नसतं.